चला आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। बघा, शेपू चांगली तोडून धुवून घेतली आहे आणि मुगाची डाळ भिजत ठेवायची थोड्या वेळ। आणि हे आता तेल तापवले आपण, त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घातले आणि लसूण घातले। लसूण चांगला ठेचून घ्यायचं आणि घालायचं आणि हिरवी मिरची घातली। हे चांगले लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवायचा। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांद्याला पण आपण चांगलं परतवून घ्यायचं, लाल होईपर्यंत चांगला परतवायचा। कांदा चांगला परतवून झाला की ह्याच्यात आपण आता थोडीशी हळद, लाल तिखट, धणे पावडर घालणार आहोत। लाल तिखट तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालते। हिरवी मिरची थोडी जास्त घालायची। त्यानंतर ह्याच्यात आपण शेपू घालणार आहोत। शेपू घालायचा आणि आपण जी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती घालायची। बघा, आता मुगाची डाळ घातली। चांगली पौष्टिक भाजी आहे ही। बघा, अशा पद्धतीने मुगाची डाळ घालून तुम्ही ही नक्की करून पहा, खूप छान लागते चवीला मुगाची डाळ घातल्यावर। मुगाची डाळ घातल्यावर थोडीशी परतवायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हिला वाफेवर शिजत ठेवून द्यायचे, कारण मुगाची डाळ असल्यामुळे थोडं पाणी घालायला लागतं। बघा, आता आपली ही वाफ झाल्यानंतर आपली भाजी झाली आहे तयार। अशा पद्धतीने नक्की करून पहा, शेपूची भाजी खूप छान लागते मुगाची डाळ घालून।